रोज रोज सकाळच्या नाश्त्याला पोहे उपमा खायचा आपल्याला कंटाळा येतो। तर आज रव्यापासून अगदी सोपा झटपट होणारा कुणालाही सहज बनवता येईल असा पदार्थ म्हणजे इन्स्टंट रवा मेदूवडा। तर हा वरून जेवढा कुरकुरीत असतो आतून तेवढाच पोकळ असतो। तर रेसिपी संपूर्ण बघा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी अयोध्याज मिनी वर्ल्डला नक्की सबस्क्राइब करा। तर रवा मेदूवडा बनवण्यासाठी एका वाटीचं प्रमाण आपल्याला सेट करायचंय। त्याच वाटीनं रवा आणि पाणी मोजून घ्यायचं। पहिल्यांदा गॅसवर कढईमध्ये 2 वाटी पाणी घालायचं। पाणी थोडंसं गरम झालं की पहिल्यांदा यात बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा। नंतर यामध्ये चिली फ्लेक्स घालूया। आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करा। 1 चमचा किसलेलं आलं, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे आणि यात अर्ध्या लिंबाचा रस घातला। तर लिंबामुळे एकदम छान अशी याला टेस्ट येते, तर लिंबू यात आवर्जून घाला। आता 1 मोठा चमचा यात तेल घातलं। यानंतर भरपूर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घातली। आता हे सर्व पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। चला तर आता इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता सारख्याच वाटीने ज्या वाटीने पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने 1 कप रवा हळूहळू घालायचा, म्हणजे रव्याच्या गाठी तयार होत नाहीत। रवा इथे जाड बारीक कुठला पण वापरला तरीही चालेल। रवा घालून झाला की गाठी मोडत मोडत रवा पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा। रव्याने आता पूर्णपणे पाणी शोषून घेतलंय। यावर आता झाकण ठेवायचंय आणि लो गॅसवर 5 ते 7 मिनिटांसाठी याला वाफ काढून घ्यायची, म्हणजे रवा यामध्ये मस्त शिजला जातो। 5 मिनिटांनंतर रवा शिजलाय, मिश्रण पूर्णपणे कोरडं झालं आणि हे आता पॅनला सोडू देखील लागलंय। तर परत एकदा परतत चांगलं मिक्स करायचं आणि हे थंड होण्यासाठी एका पसरट प्लेटमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे लवकर हे थंड होतं। 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवल्यानंतर मिश्रण आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। यावर आता थोडं तेल घालायचं, म्हणजे हे मिश्रण हाताला अजिबात चिकटत नाही आणि चांगलं एकजीव करत हे आपल्याला मळून घ्यायचंय। 3 ते 4 मिनिट मळल्यानंतर याचा छान असा घट्टसर गोळा तयार झाला। यामध्ये बिलकुल कुठेही आता गाठी राहिलेल्या नाहीत। आता मेदूवड्यासाठीचं पीठ आपलं तयार आहे। यातून आता एक छोटासा गोळा घेऊन हातांवर गोल गोल फिरवत मेदूवड्याचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। अशाच प्रकारे सर्व पिठाचे मेदूवडे आपल्याला तयार करून घ्यायचे। तर हे मेदूवडे अगदी झटपट तयार होतात। डाळ भिजवायची किंवा वाटायची गरज पडत नाही। मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे मेदूवडे तयार होतात, तेही अगदी कमी वेळात। तर सर्वच मेदूवडे इथे बनवून तयार आहेत। हे आता आपल्याला तळून घ्यायचेत। तर मध्यम आचेवर गॅसवर तेल गरम करून घेतलं आणि एक एक करत मेदूवडे यामध्ये कढईत बसतील एवढे सोडून घ्यायचे। तर तेलात सोडल्यानंतर 2 ते 3 मिनिट हे तेलात चांगले सेट होऊ द्यायचे। नंतर हलक्या हाताने हे उलटवून घ्यायचे। तर उलट पलट करत असेच दोनही बाजूने छान लालसर सोनेरी रंगावर मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे मेदूवडे तळून घ्यायचे। हे मेदूवडे तळताना मध्यम गॅसवरच तळायचे, म्हणजे छान असे मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे हे तयार होतात। बघा आता वडे मस्त तळले गेले, रंगही छान आला। आता हे वडे काढून घेऊया। मस्तच। आता या मेदूवड्यांसोबत खाण्यासाठी एक झटपट अशी पुदिन्याची चटणी आपण बनवतोय। तर त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये कोथिंबीर, पुदिना, लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे, हिरवी मिरची, तसेच चवीनुसार मीठ, अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये याची मस्त अशी चटणी वाटून घ्यायची। मस्त अशी पुदिन्याची चटणी आपली इथे तयार झालेली आहे। ती आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। मस्त असा याला रंग आलेला आहे। तर कशी वाटली ही झटपट रवा मेदूवडाची रेसिपी? तर सकाळच्या नाश्त्यासाठी एकदा ही रवा मेदूवडाची रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।